बाबा रे बाबा, कसा भेटला तू इथं? मला जर कुठल्या वहिनी अशा म्हटल्या, वहिनी म्हणून तर दादा म्हटला, जर महाग आहे रे, जरा आहे ना, नाही तसं महागच वाटतंय. मी लगेच म्हणतो, डावा हात आहे का? आहे की. डाव्या हाताला अंगठा आहे का? आहे की. मग उगाच आपली किंमत करतो. 3.25 इंच आहे का 3.5 इंच? 2.5 इंच, 1.5 आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. 13,000 रुपये मला अंगठा काढून दे की, माझ्याकडे साहित्य आहे. ते अंगठा लंबवतो लगेच. मॅडम चांगली वापरतो का तुम्हाला? चांगली वापरतो का? तुम्ही एक काम करा, अंगठा नको मला, अंगठ्याचं नख आहे ना, ते हे पण तर नख आहे ना, ते फक्त कसं उत्तरून घेतो बस, परत येणार नख 5,000 रुपये. 2 मिनिटांचं काम आहे. दात कसं उत्तरून काढतात तसं मी नख उत्तरून काढतो, न दुखता. म्हणजे दुखत नाही तरी उत्तरून काढणार. मग दुखलं तर ते मला माहिती नाही. 5,000 रुपये मिळतील तुम्हाला दवाखान्यासाठी. देताय का नख काढून? देताय का? हो की नाही देताय? समज में आ रही है बात? जर तुमच्या बहिणीला तुम्ही हे सांगितलं, अंगठा आहे का? तुला माहित नाही वगैरे का? तुला माहिती आहे पण मला काढून घ्यायचं आहे. तो हा पण आपल्या जीवापेक्षा महाग आहे. समजे? जर अंगठ्याची किंमत तुम्ही करू शकत नाही लाखामध्ये, मॅडम विकास म्हणल्या लाख रुपये अंगठा देणार नाही. आणि 250 रुपयाचा गॅस बिल जर नाही बसवला राहील का? इसको समझो. नंतर कल का उपयोग है का? नंतर कल का उपयोग नहीं. तो हमको ये समझना जरूरी है. हा गॅस फ्यूज विकणं फार सोपं आहे. फार सोपं आहे. इन्शुरन्स पेक्षा स्वस्त आहे. सोपं आहे. पेंडेंट पेक्षा सोपं आहे. पेंडेंट तर तुम्ही असं करून दाखवता की नाही? हा बिन टेबल मी 3.5 मिनिटात विकलेला आहे. डेमो नाही दाखवलं, काही नाही. एक गुजराती बिझनेसमॅन माझ्या समोर बसलाय साईडला, टेबलवर मी जेवतोय आणि म्हटलं काय बिझनेस करता? मी म्हटलं लोकांना वाचवण्याचा बिझनेस करतो. हा म्हणजे काय? म्हटलं माझ्याकडे गॅस फ्यूज हा प्रोडक्ट आहे जो आम्ही मार्केट करतो. गॅस फ्यूज म्हणजे सेवर आहे का? बोले लाईफ सेवर आहे. म्हणजे काय? म्हटलं काय नाही, हा घरातल्या स्त्रीचा इन्शुरन्स आहे. घराची किचन मध्ये स्त्री काम करते, तिचा जीव वाचवू शकतो असा हा प्रोडक्ट आहे. म्हटलं काय? काय नाही म्हटलं, गॅसच्या सिलेंडरवरती बसवायचं, त्याला रेग्युलेटर लावायचं, नळी लावायची. या नळीमध्ये कुठेही अपघात होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे त्याला भोग पडलं, उतरलं, काही झालं, लिकेज झाला तर गॅस फ्यूज सप्लाय बंद करतो. बस एवढंच प्रिन्सिपल आहे. अच्छा ठीक आहे म्हटलं, मग मला म्हणताय की म्हटलं महाग आहे सर. म्हटलं असू द्या की किती नाही, फक्त 38 आहे. मला 3.5 मिनिटं लागेल. 3.5 मिनिटात न दाखवता प्रोडक्ट विकला. एवढा सोपा प्रोडक्ट आहे. हात करतो हात. गारगोटीत एकही घर असं राहता कामा नये ज्यांना गॅस फ्यूज माहित नाही. भले नाही घेऊन तरी प्रोडक्ट आपण लिमिट क्रॉस करतो. जिथे जाणार तिथे गॅस फ्यूज आपल्या पर्स मध्ये घेऊन जायचा, बॅगेमध्ये घेऊन जायचा. वहिनी चहा बनवा. थांबा. गॅस फ्यूज लावलाय ना सिलेंडरला? काय लावलाय? गॅस फ्यूज लावलाय नंतर चहा बनवा. नाही तर मला चहा नको बाबा, आपण आता इथे घरी आलोय. आहे का गॅस फ्यूज? आहे का? काय असतं ते? तुमचे गॅस फ्यूज आहे? हे बघा, हे असं गॅस फ्यूज असतं. लगेच डेमो द्यायचा. 38 रुपये घ्यायचे, फॉर्म भरायचा, निघायचं. एक 4 कप त्यांचाच प्यायचा. समज आली का? आणि महामंडळ इथे खूप आहे. महामंडळ का प्रतिनिधी करा, हे महिला मंडळ, हे महामंडळ आहे, राईट? तर महिला मंडळाने काय करायचं माहितीये का? म्हणजे तुम्ही मंडळ केलं, आपण कशाला? तुम्ही काय करायचं ते सांगू. तुम्ही गॅस फ्यूज घरात बसवायचा. आज फॉर्म भरा. गॅसने विचारा प्रेम करताय का माझ्या? घेऊन दाखवा गॅस फ्यूज. ते सर म्हटले जो आपने बीबी से करे प्यार, गॅस फ्यूज को कैसे करेगा? तुम्ही इन्कार करून दाखवा बरं. घरी गेलं बोलायचं. हा आणि म्हणायचं पहिला फॉर्म भरा, गॅस फ्यूज घरी जा. तुमचं प्रेम आहे का मला दाखवा. बसवा गॅस फ्यूज. माझ्यासाठी काय करता तुम्ही? मला नको 2-3 तोळा घंटन. आता मला पहिला गॅस फ्यूज पाहिजे. ती घंटन झाली कोण? लगेच गॅस फ्यूज घरात बसू. आणि उद्या काय करायचं? म्हशीच्या दुधाचा चहा. त्या कोल्हापूरला सांगायची गरज नाही, आपल्याकडे मसाले जास्त आहेत. आहे की नाही? आपल्याकडे मसाले जास्त आहेत. म्हशीच्या दुधाचा चहा करायचा पाणी न टाकता. चुकून तर पाणी टाकायचं नाही. आपण घरात पितो तसा मस्त पैकी काही लोक पाणी टाकत असतात तसा न पाणी टाकता चहा बनवायचा आणि सगळ्या महिला मंडळाला आपल्या घरी बोलवायचं. काय 5-50 बायका असतील चालतात.
नाही तर अशा पाठीमध्ये बऱ्याच सिलेंडरच्या बाजूला उभे राहतात आणि असं दाबतात. सगळ्यांनी सांगितलं आग लावायचं नाही, आधी डेमो बनायचं मग आग लावा. बरोबर? राईट? क्लिअर? आणि आपण काय करायचं? चहा बनवायचं. सगळे बसले मस्तपैकी बाहेर बनवतात, फिरतात, कुठे बसले आणि चहा द्यायचा. गॅस वीसचा चहा, गॅस वीसचा चहा, गॅस वीसचा चहा, गॅस वीसचा चहा. आपले पेढे 10वीचे पेढे, 15वीचे पेढे, ग्रॅज्युएशनचे पेढे, कोरोना पेढे पेढे, नॅनोचे पेढे, डिझायरचे पेढे, तसे पेढे देतो गेले. तसं आपण चहा कसा देणार? गॅस वीसचा चहा, गॅस वीसचा चहा. काय म्हणते का? कसला फुसफुस चहा? नवीन आलाय का मार्केटमध्ये चहा? तू धंदा बिंदा चालू केला काही चहाचा? चहा पण नाही काय? नाही. काय माझ्यावर प्रेम आहे, काय मला कळलं यांचा माझ्यावर लय जीव आहे म्हणून चहा देते काय? असं नव्हं. काल यांनी मला गॅस वीज आणून दिला तेव्हापासून मला कळलं की खरंच यांचं माझ्यावर प्रेम आहे. ते कसं काय? ये तुला दाखव. तुला गॅस बिल माहित नाही? तुझ्या नवऱ्याचं जीव नाही तुझ्यावर गॅस बिल नाही? चल दाखवते. आतमध्ये यायचा चहा तिथेच, आतमध्ये यायचा डेमो दाखवायचा मस्त पैकी. आणि आपण आधीच सांगितलंय यांचा माझ्यावर जीव आहे म्हणून यांनी मला काय आणलंय? गॅस बिल काढलाय. ते प्रेम वगैरे बोललं तुम्हाला जर अवघड यांचं माझ्यावर लई प्रेम आहे तर ते प्रेमी वाटेल ना. आपण कसं जीव आहे का नाही माझ्यावर डायरेक्ट तसं जीव म्हणा. प्रेम म्हणून नका त्याला अतिशयोक्ती वाटेल. प्रोडक्ट दाखवण्यासाठी वाटते बोलले तर आपल्याला जीव आहे त्यांचा माझ्यावर. पण तुम्ही कितीच आहे तर तुम्ही काय सांगणार? काय सांगणार? 38 आहे. पण ती काय म्हणणार? महाग आहे. पण तुम्ही काय विचारणार? काय विचारणार? दावा नाही का? आजच सरवून आले. दाव्याला आणताय का? आहे की किती इंच बघू? याचे मी काही जास्त देऊ शकत नाही. 7,500. ते लय भारी सर आहे, ते 13 देत होते. मी एवढे नाही देणार. मी 7,500 देणार. कितीच का अंक काढून? ए बागे पैसे घेऊन ये. चहा पिती का काय करते? चहाच्या भाने बोलली ती आमटी गोळा करतीस? बस चल तुला 15,000 देते. तू जरा जवळची मैत्रीण आहे माझी. दे अंक काढून. आहे ना? अंगठ्याची किंमत 15,000 होऊ शकत नाही. मग तुझ्या 3800 स्वस्त आहे का महाग आहे तिला विचारा. खरंच की ती घरी गेल्यावर काय म्हणणार? हो तुमचा जीव आहे का? ए का आताच मीटिंग वरून आलोय का तुमच्याशी? जीव आहे की नाही ते सांगा. मला कधी जीव लावणार तुम्ही? 15 वर्ष नाही लागणार. कधी जीव लावणार? किती जीव लावला? नाही अजून तुम्ही जीव लावला नाही. त्या पाटीलबाईंनी काय केलं बघा. त्यांच्या नवऱ्याचं किती जीव आहे त्यांच्या? असं तुम्ही साडीसाठी बोलता. कशाला साडीसाठी जीव लावायचं नाही? सोनं मी घ्यायला तुम्ही विचारता जीव आहे का नाही? जीव आहे का नाही? खरं ह्याला विचारा. गॅस साठी विचारता जीव आहे की नाही? मग पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. डेमो अंगठा महाग म्हटल्यावर काय जाणार की नाही जाणार? आपण मला सांगा. जाणार की नाही जाणार? येस 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 येस. हात करतो हात. लिमिट तोडा. एवढ्या वेळा गॅस चा डेमो झाला पाहिजे. तोंडाला फेस आला पाहिजे. मसरा आहे का आपल्याकडे इकडे? मी डेअरीवाला माणूस आहे. मला माहिती वारणा डेअरीमध्ये 6 वर्ष नोकरी केली. मसरात नाही केली, डेअरीत केली. तुम्ही मला शेण काढा होते का काय? नाही बाबा शेण काढायला होतो. पण शेण काढण्याची हरकत नाही. तो गो माता आहे की नाही? माझ्या घरामध्ये अजूनही गोठा आहे चिंचवडला पुण्यामध्ये. आमच्या वडिलांना फार आवड होती. आमच्याकडे गुरु होती म्हणजे गाय होत्या. कृष्णाची भक्ती करायची म्हणून त्यांनी गाय ठेवल्या होत्या. मी धारा काढल्या 12वी पर्यंत. डिप्लोमाला गेल्यावर मग कमी केल्या. पण आपण पण धारा काढलेल्या आहेत. मसराची नाही काढली. एकदा मुरगुडला आलो मित्राकडे माझ्या शशिकांत गायकवाड इथे दुधरी सिलिंग सेंटरला सुपरवायझर डेप्युटी येतो मुकुळमध्ये. ते म्हटले तुमच्याकडे गाय होत्या? बस म्हटले. लात पीठ मारी तेव्हा कळलं मसरा काय लात मारत गाया मारतात का? ते खाल्ल्या होत्या लाता. पण ते काय सांगता नाही शक्य. गायची धार काढणं फार सोपं आहे. तेव्हा कळलं मला मुरगुडला मुक्काम होता तेव्हा 1991 मध्ये. राईट फाईन. समज में आई बात आपको? गॅस लिमिट पार करा. लिमिट पार करा तर यश मिळतं, तर सक्सेस मिळतो. एवढा सोन्यासारखा प्रोडक्ट आहे आपण. आणि आमची काय मंडळी काय करतात माहिती का? लेडीज मध्ये जास्त चालतंय. काय केलं दिवाळीला? मोठी सांगते काय नाही बघ 2.5 तोळ्याचं केलं, 4 तोळ्याचं कसं दाखवते. काय नाही 2000 ची साडी घेतली, 200 साडी घेतली, 500 काहीतरी सांगतो खर्च केलाय असं त्या लेडीज विचारतात एकमेकींना. आणि मग ते काय करतात? तेव्हा दाखवतात
गॅस दिवसा आणि मग 3-800 वय अगं तू तुला केलं आम्ही केलं रिंगा केलं कंपनी केलं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की नाही होय की वेळ घालू नको फॉर्म भर वेळ घालू नको फॉर्म भर लगेच लेडीज साताऱ्यामध्ये धुमाकूळ चालू आहे गॅस धुमाकूळ चालू आहे खानापूर सारखं छोटं गाव आहे धुमाकूळ चाललाय गॅस जिकडे तिकडे गॅस डेमो चालू आहे जिकडे पेंडेंट गॅस हात दाबायचा आणि किचन मध्ये जायचा हात दाबायचा किचन मध्ये जायचं बाहेरच्या खोलीमध्ये आल्यावर स्कॅलर पेंडेंटचा डेमो द्यायचा किचन मध्ये जायचा आणि शेगडीवरती डेमो दाखवायचा चहा पी पर्यंत फॉर्म भरून होतो पैसे येतात पैसे आले की त्याला ट्रेनिंग मध्ये आणायचं ट्रेनिंग मध्ये आले की आम्ही त्याला उचलण्याचं काम करतो तुम्ही फक्त लिमिट पार करा किती सांगू शकतो आपण लोकांना तेवढं सांगा यस एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये कदाचितच तुम्ही कुठला बिझनेस करू शकता हा बिझनेस सहज होणार आपल्याकडनं आज तुम्ही जे जीवनाचे 3 तास मला इथे दिले तुम्ही ऍक्च्युअली दिले तुमच्या स्वतःसाठी पण ह्यातून आपण बरंच काही शिकलेलो आहोत आपल्याला राग आलाय चिडचिड झालेली आहे हसलो आपण मजा केली पण इथे संदेश घेऊन जाणं गरजेचं आहे आपल्या परिवारासाठी आपल्याला हातात असलेलं क्रियाचं काम सोडायचं नाहीये आणि मी सांगितलं होतं हे आपण कुणाकडे शिकणार कुणाकडून यस व्हेरी गुड म्हणजे काही मंडळींचं लक्ष आहे